सातारा जावळी विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रचारार्थ मंगळवार तळे येथे संजय उर्फ पप्पू लेवे तसेच धीरज ढाणे मित्र समूहाच्या वतीने भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी हजारोच्या संख्येने गरुडा साम्राज्य आदित्य भाऊ गायकवाड DX कंपनी अजय भाऊ मित्र समूह यांनी हजारोंच्या संख्येने युवकांनी कोपरा सभेला उपस्थिती लावली। उपस्थित युवकांनी बाबा राजे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केलाय। भरपूर आलेले आहेत आपले इथे, तर आपण एवढंच काम करायचे की जेवढी जास्तीत जास्त मतं मंगळवार तळे परिसरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा युवक मेळावा या ठिकाणी पार पडतोय। या मेळाव्याला उपस्थित असलेले ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते मान्य अविनाश कदम, भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे कार्यकारिणीचे सदस्य मान्य दत्ताजीराव थोरात, भारतीय जनता पार्टीचे आमचे खजिनदार मान्य किशोरजी घोडबोले, मान्य अमोल मोहिते, मान्य आपले मेहरबान आंबेडकर, त्याचप्रमाणे ज्यांनी माझ्या शब्दानं आणि माझ्यासाठी म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज ज्यांचा सत्कार पण आपण केला आणि आपल्याबरोबर किंवा माझ्या कार्यामध्ये सहभाग आज ज्यांचा आहे ते मान्य अविनाश कुलकर्णी, मान्य लेवे सर, मान्य निळकंठ पालेकर, धनंजय जांभळे, डॉक्टर भोसले आपले जकातवाडीचे आणि सर्व समोर पण बसलेले माझे सर्व पक्षाची प्रमुख मंडळी। आणि परवा मला एक अतिशय चांगला डायलॉग मिळाला, म्हणजे नावं जास्त घ्यायला लागली की एवढंच सांगायचं की स्टेजवर बसलेली सगळी माणसं आणि समोर बसलेली सगळी देव माणसं, तुम्ही सगळे देव आहे, पण आता सगळ्या देवांनी माझ्या मागे राहावा। एखादा देव जरी सरकला तर माझं काम व्हायला वेळ लागणार, पण सर्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलोय ते पप्पू लेवे, धीरज ढाणे, आपला सैफ, परत मिस्त्री आमचे मूर्ती लहान काय कीर्तिमान। परवा माझ्या म्हणून ते येतो होते, म्हटलं मिस्त्री गर्दीत शिरू नका, कुठंतरी दाबून कोणतं मोडेल काय म्हणते, काय नाही मी म्हटलं त्यातनं पण निघतो बाहेर म्हटलं माणूस एवढा आहे की कुठनं पण कसा पण तेल लावलेला पहिल्यावर कसा असतो, कोणाला टाकीत सापडत नाही तसं मिस्त्रीचं आपण आज धीरजना आणि पप्पूनं आपल्या सगळ्यांना इथे एकत्र बोलवलंय, हा युवक मेळावा घेतलाय। आता तुम्ही दोघांची पण भाषणं बघितली, धीरजचं पण बघितलं, पप्पूचं पण बघितलं। तिथं चौकात उभा राहिल्यावर सगळी अशी जरा
असे असतात इथं उभं राहायला अशी होती एवढं घाबरायचं काय कारण नाही, रेटून बोलायचं आणि काय आपलीच आहे, चुकलं तरी ती काय मानून घेतात. आणि खरं म्हणजे धीरज भाषणाची एक तुला आयडिया सांगतो, म्हणजे सारखी नाही करायची, जेवढं समोरच्यांना कळत नाही असं भाषण करायचं, त्यामुळे समोरच्यांना वाटतं की काहीतरी लय भारी बोलणार, कळेल असं भाषण केलं ना की माप काढणार आम्ही, त्यामुळे कळत नाही असं भाषण करायचं. तर आज धीरज आणि पप्पू आणि सर्व सगळ्यांच्या निमंत्रणाला इथं आपण आलोय. आणि काय आता जास्त काही नाही, दोघांनी पण सांगितले, सर बोलले सगळे, तुम्हाला विषय जो मुद्द्याचा विषय जो तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपल्याला आपल्या सातारा शहरातनं भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या महायुतीला करून घ्यायचे. धीरजनं मगाशी बोलताना सांगितलं की बाबांमुळं मी इथं आहे आणि बाबांचं मला सहकार्य वगैरे, तर असं हे नाही, शेवटी त्याचे कष्ट पण आहे आणि काही वेळेला त्याला अडचणी आल्या, त्या अडचणीतनं मदत करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी मी त्याच्याबरोबर होतो, ही वस्तुस्थिती. आणि अडचणी एवढ्याच होत्या की कुठेतरी त्याला मुद्दामून काही गोष्टी झाल्या होत्या. काही वेळेला मुलं आहेत, तरुण पिढी आहे, चुका होतात असं पण आहे, पण शेवटी कुठेतरी एक चांगला मार्ग तरुण पिढीला जर दाखवून दिला आणि त्या मार्गावर एकदा जर ही मुलं चालायला लागली तर नक्कीच त्यांचं आयुष्य बदलू शकतं, ही वस्तुस्थिती. आज धीरजनं सुद्धा MD कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आज लेआउटचा वगैरे व्यवसाय चालू केला, आज प्लॉटिंग वगैरे ह्या गोष्टी तो करतोय आणि एक अतिशय चांगलं काम त्यांना आता हातामध्ये घेतलंय. पप्पू तर पहिल्यापासून व्यवसायामध्ये आहे आणि त्याचं व्यवसायावर लक्ष असतं आणि 100% पप्पूला पण मी सांगतो, पप्पू माझं संपूर्ण सहकार्य तुला, धीरजला, मिस्त्री, अजून जे कोण आपली सगळ्यांना सहकार्य, काळजी करू नका. जेवढं माझं जे काय वलय, जे काय ताकद, जे काय आहे, मंत्री वगैरे हा व्हायचा विषय पुढं ते आपण नंतर बघू, पण आता पण जे काय ते तुमच्या मागे एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण सहकार्य. मी इथं साताऱ्यातला आमदार जरी असलो, जरी तुम्ही मला पुढच्या 5 वर्षासाठी करणार असला, सगळं जरी असलं तरी पहिल्यांदा मी तुमचा मित्र आहे हे लक्षात ठेवा आणि मित्र म्हणून तुमच्या मागं मी कायम आहे आणि कायम राहणार. कधी मित्र म्हणून किंवा आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस फिरताय, एवढा सगळा प्रयत्न करताय, आज एवढी सातारा शहरातली, तालुक्यातली सगळी मुलं तुम्ही इथं गोळा केली का, तर माझ्यासाठी, तुमच्या शब्दाखातर आज ही सगळी इथं आली एवढ्या मोठ्या संख्येनं, आणि हे मी कधी विसरणार नाही. आणि माझं एक राजकारणातलं तत्व आहे, आपला जो आपल्यासाठी झटत असतो, जो आपल्यासाठी वेळ देतो, त्याची वेळ आल्यानंतर आपण मागं हटायचं नाही हे मला माहिती आहे. मग काही विषय असू दे, कुठलीही मदत लागू दे, जो माझ्यासाठी जो उभा राहिलेला आहे त्याच्या मागं 100% वेळ असताना किंवा त्याला माझी गरज असताना मी 100% त्याच्या मागं उभा राहणार. हे आपलं राजकारण